नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वप्न संघर्ष यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सामान्यांचे काही महत्त्वाचे प्रश्नाचे गुणपती तराटी वनरक्षक आरोग्यशक व सर्व टीसीएस पॅटर्ननुसार होणारे स्पर्धा परीक्षा उपयुक्त असणारे प्रश्न. प्रश्न यामध्ये आपण एकूण 50 प्रश्न पाहणार आहोत आणि त्यात 50 प्रश्नांचे प्रश्नाचे थोडक्यात विश्लेषण पण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. रयत शिक्षण संस्था. तर रयत शिक्षण संस्थेची स्थापना कधी केलेली आहे? 1919 मध्ये केलेली आहे. प्रश्न क्रमांक 2. ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराजुद्दौला यांच्यातील पहिले प्लासीचे युद्ध कधी झाले? तर बरोबर आहे पर्याय क्रमांक 1. 23 जून 1757 मध्ये झाले. आणि सिराजुद्दौला हा प्लासीची लढाई 23 जून 1757 रोजी झालेली. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व बंगालचा नवाब सिराजुद्दौला यांच्यात झाली. या लढाईत फ्रेंचांनी बंगालच्या नवाबाला मदत केली होती. कोणी केली होती? फ्रेंचांनी मदत केली होती. प्रश्न क्रमांक 3. पोलीस आयुक्त नवी मुंबई हे पद रिकाम्या दर्जाचे आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अप्पर पोलीस महासंचालक या दर्जाचे पद कुठले आहे? तर नवी मुंबई आयुक्त. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी वली पर्वत कोणता? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हिमालय. वली पर्वत हे जगातील सर्वात सामान्य प्रकारचे पर्वत आहे. खडका उंच असलेले हिमालय पर्वत. ॲडिस आणि अल्प्स हे सर्व सक्रिय वली पर्वत आहेत. अजून कोणते आहेत पहा? ॲडिस व हे पण काही इथं सक्रिय वली पर्वत आहेत. प्रश्न क्रमांक 5. भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार होते? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कलम 324 होते. भारतीय घटनेचा भाग 15 निवडणुकांशी संबंधित आहे, ज्यात निवडणूक आयोजित करण्यासाठी आयोगाची स्थापना करण्याची मागणी केली आहे. आणि 25 जानेवारी रोजी संविधानानुसार निवडणुकाची स्थापना करण्यात आली आहे. कधी झालेली आहे? 25 जानेवारी 1950 रोजी. भारतीय निवडणूक घटनेच्या कलम 324 ते 329 संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 6. भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे रिकाम जागा यांनी राजस्थान येथे मोठी जलक्रांती घडवून आणली. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. पर्याय क्रमांक 4. डॉक्टर राजेंद्र सिंह. प्रश्न क्रमांक 7.
कालेश्वरम उपसा सिंचन कोण योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कोणत्या राज्याने? तर तेलंगणा या राज्याने केलेली आहे. यालाच काय म्हणतात पहा, KLIFT. हा प्रकल्प भारतातील तेलंगणा येथील कलेश्वरम भूपाळपल्ली येथील गोदावरी नदीच्या बहुउद्देशीय सिंचन प्रकल्प आहे. सध्या जगातील सर्वात मोठा बहुस्तरीय उपसा सिंचन प्रकल्प कोणता आहे? तर हा कालेश्वरम उपसा सिंचन आहे. आणि त्याचा सर्वात दूरचा प्रवाह प्राणहिता आणि व गोदावरी नदीच्या संगमावर आहे. प्रश्न क्रमांक 8. NCC दिवस कधी साजरा केला जातो? तर बरोबर आहे पर्याय क्रमांक 1. 27 नोव्हेंबर. प्रश्न क्रमांक 9. चिपी चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? बरोबर आहे पर्याय क्रमांक 1. सिंधुदुर्ग. चिपी विमानतळ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र शहराला सेवा पुरवणारे देशांतर्गत विमानतळ आहे. हे वेंगुर्ला तालुक्यातील चिपी परुळे येथे आहे. मालवणच्या जवळच्या जवळच्या शहरापासून 21 किती आहे मालवणपासून 21 किलोमीटर आणि सिंधुदुर्ग पासून आहे पहा 31 किमी. सिंधुदुर्ग पासून किती आहे? 31. आणि मालवण पासून किती आहे? मालवण पासून आहे पहा 21 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 10. सेवा सदन ही संस्था कोणी स्थापन केली आहे? तर बरोबर आहे पर्याय क्रमांक 4. रमाबाई रानडे. सेवा सदनची स्थापना कोणी केली आहे? रमाबाई रानडे यांनी. जी तिची पहिली अध्यक्ष झाले. आणि सेवा सदनच्या पहिल्या अध्यक्ष कोण आहेत? रमाबाई रानडे. रमाबाई रानडे. आणि त्यानंतर काय केलेलं आहे? भारतीय महिला संस्थांपैकी सर्वात यशस्वी ठरेल आणि त्यात हजारो महिलांनी सहभागी आहेत. म्हणजे ही संस्था आहे जी महिलांसाठी कोणी केलं स्थापन केली होती? तर रमाबाई रानडे यांनी केलेली होती. प्रश्न क्रमांक 11. नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण? तर बरोबर आहे पर्याय क्रमांक 2. रवींद्रनाथ टागोर. आणि रवींद्रनाथ टागोर यांना कधी मिळालेलं आहे? ते 1913 मध्ये काय मिळालं? नोबेल पारितोषिक मिळाले आणि ते काय आहे? तर पहिले आहे. प्रश्न क्रमांक 12. रातांधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ए जीवनसत्वाच्या अभाव होतो. डोळ्याच्या प्रकाशातून अंधारात त्वरित जुळवून घेण्यात अपयश, जे अंधुक प्रकाशात किंवा रात्री पाहण्याची क्षमता कमी करते, हे असंख्य जन्मतात आणि अनुवंशिक रेटिनल रोगांचे लक्षण किंवा व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे उद्भवते. तर रातांधळेपणा हा कोणत्या व्हिटॅमिन एच्या याच्यामुळे कोणता? रातांधळेपणा. प्रश्न क्रमांक 13. जमिनीत नायट्रोजन स्थिरीकरण करणारे पीक कोणते? तो बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. भुईमूग. आणि नायट्रोजन हे सर्व शेंगाच्या सर्वात शक्तिशाली नायट्रोजन फिक्सरपैकी एक आहे. त्यात प्रति एकर 250 ते 500 नायट्रोजन स्थिरीत करू शकते. आणि ह्याला काय म्हणतात? अल्फा मिडिकागो
सॅटिवा. अल्फा लोहा अल्फा लोहामध्ये देखील मजबूत आहे आणि फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि ट्रॅश खनिजाचा देखील चांगला स्रोत आहे. प्रश्न क्रमांक 14. भारतात पहिली महिला ऑलिम्पिक पदक विजेती खेळाडू कोण? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, के मल्लेश्वरम. पर्याय क्रमांक 3, के मल्लेश्वरम. आणि के मल्लेश्वरम यांनी कधी भारतातील पहिली पदक जिंकणारी महिला. कारण मल्लेश्वरी, जिने 2000 मध्ये सिडनी सिडनी ऑलिम्पिकमध्ये वेस्ट लिफ्टिंगमधील महिलांच्या 69 किलो वजनी गटामध्ये पदक मिळवलेले आहे. आणि कोणतं पदक मिळवतं त्याने? कांस्य पदक मिळाले आहे. 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सिंगला प्रथम एक खेळाडू म्हणून वैशिष्ट्य कृतीत करण्यात आले. प्रश्न क्रमांक 15. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात रिकाम जागा हे सरसेनापती सरनौबत होते. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हंबीरराव मोहिते. तर हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती कोणते होते? सरसेनापती होते. आणि यांच्याकडे 2 कोण पदे होते पहा, म्हणजे घोडदळ व पायदळ हे 2 विभाग होते. प्रश्न क्रमांक 16. राज्य घटनेवरून भारतीय घटनेत मार्गदर्शक तत्वांचा समावेश केला. तर कोणत्या देशाचं त्याच्यावर घेतलं जातं? पर्याय क्रमांक 1, आयर्लंड. प्रश्न क्रमांक 17. मुंबई येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना रिकाम जागा यांनी केली. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 18. भारत छोडो आंदोलनाच्या वेळी ब्रिटिश पंतप्रधान कोण होते? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विन्स्टन चर्चिल. चीन आणि युनायटेड स्टेट्सच्या तसेच ब्रिटिशमधील मजूर पक्षाच्या वाढत्या दबावामुळे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफोर्ड क्लिफ्स यांना 28 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान युद्ध मंत्रिमंडळ आणि त्यांच्या समिती ठरवलेल्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी भारतात पाठवले. मार्च 1942 यामध्ये निराकरण करण्याचे प्रस्ताव आहेत. प्रश्न क्रमांक 19. मुंबई शहरामध्ये खालीलपैकी कोणत्या कंपनीचे मुख्यालय नाही? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ONGC. त्याला काय म्हणतात? ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड, न्यू दिल्ली. तर हिचं कुठं ऑफिस आहे पहा, तर नवी दिल्लीला आहे. प्रश्न क्रमांक 20. एका अंड्यापासून रिकामी जागा कॅलरी ऊर्जा मिळते. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 60 कॅलरीज मिळते. आणि जी माणसाला लागणाऱ्या आहारापैकी किती असते पहा? 3% असते. प्रश्न क्रमांक 21. जिल्हा ग्रामीण विकास
यंत्रणाचे अध्यक्ष कोण असतात? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जिल्हाधिकारी. प्रश्न क्रमांक 22 आमच्या गावात आम्ही सरकार या घोषणेमुळे कोणते गाव प्रसिद्ध झाले? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मेंढा लेखा. आमच्या गावात आम्ही सरकार, मुंबई दिल्लीत आमचे सरकार ही घोषणा देऊन प्रत्यक्षात आणणारे गाव ही मेंढालेखा या गावची ओळख आहे. मुंबई दिल्ली. प्रश्न क्रमांक 23 दंत महात्म्य हा 7,000 ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वासुदेव बळवंत फडके. तर यांनी किती लिहिलेलं आहे पहा 7,000 ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर वासुदेव बळवंत फडके यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 24 कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अनुताई वाघ यांनी लिहिलेलं आहे. अनुताई वाघ यांनी लिहिलेले पुस्तक कोसबाडच्या टेकडीवरून त्यांचे हे आत्मचरित्र आहे. त्याच्यानंतर दाभोणच्या जंगलातून शिक्षणविषयक ग्रंथ अनेक आहेत त्यांचे. सही सोबत संग्रह आहे आणि साहजिकच सहज शिक्षण यांचे काय तेवढे ग्रंथ आहेत. प्रश्न क्रमांक 25 कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम देशात कधी सुरू झाला? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1952 रोजी. प्रजनन क्षमता कमी करणारे आणि लोकसंख्या वाढीचा दर कमी करण्याच्या उद्देशाने 1952 मध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू करणारा हा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे? तर भारत ठरलेला आहे. जगातील पहिला देश. प्रश्न क्रमांक 26 मनोरी खाडी खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुंबई उपनगर. प्रशासकीय दृष्ट्या मुंबई उपनगर जिल्हा अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला या 3 तालुक्यांमध्ये विभागला गेलेला आहे. तर किती आहे पहा मध्ये 3 तालुके. त्यानंतर ज्यांचे 2 उपविभागामध्ये गट केलेले आहेत. मुंबई उपनगरी जिल्ह्यात माउंट मेरी चर्च, जागेश्वरी लेणी, महाकाली लेणी, एक्सेल वर्ल्ड, वॉटर किंगडम, मार्वे बीच, अक्सा बीच, मॅड आयलंड, संजय गांधी नॅशनल पार्क, अरे कॉलनी, कान्हेरी लेणी, फिल्म सिटी सारखी अनेक महत्त्वाची ठिकाणे कुठे आहेत? तर मुंबई उपनगर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणते मायक्रोफाना आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 निमॅटोडस. प्रश्न क्रमांक 28 जमशेदपूर हे औद्योगिक शहर रिकामी जागा या नदीवर वसले आहे. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सुवर्णरेखा या नदीवर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 39 दसऱ्याला असेही रिकामी जागा म्हणतात. तर दसऱ्याला दुसरे नाव काय दिलेले आहे? तर विजयादशमी. आणि विजयादशमी हे नाव
विजयादशमी, संस्कृत विजयादशमी, रोशनीकृत विजयादशमी, ज्याला सामान्यतः दसरा म्हणून ओळखले जाते, दसरा किंवा दैशन म्हणून ओळखले जाते, हा एक हिंदू सण आहे जो दरवर्षी दुर्गापूजा आणि नवरात्राच्या शेवटी केला जातो. याच्यामध्ये काय असतं, नवरात्र आणि दुर्गापूजा. आणि हा काय केला जातो, नवरात्राच्या शेवटी केला जातो दसरा साजरा. दसऱ्याचे अजून खूप कारण येतात. प्रश्न क्रमांक 30. दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षवृत्त कोणते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विषुववृत्त. प्रश्न क्रमांक 31. 16 ऑगस्ट 1905 हा बंगालचा फाळणीचा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राष्ट्रीय शोक दिन. आणि बंगालची फाळणी कधी झालेली आहे? 16 ऑगस्ट 1905 रोजी. आणि अजून या दिवसाला काय म्हणतात पहा, शोक व राखी दिन. प्रश्न क्रमांक 32. माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा रिकामी जागा जवळ आहे, तो कुठे आहे पहा? पर्याय क्रमांक 1, नेरळ ठिकाणी. नेरळच्या जवळ काय आहे? हा माथेरान सुविस्त घाटमाथा आहे. आणि नेरळ हे ठिकाण कुठे आहे? तर रायगड जिल्ह्यामध्ये. आणि माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी छोट्या रेल्वेचे पहिले स्थानक आहे. स्थानक कोणत्या रेल्वेचे आहे? छोट्या. प्रश्न क्रमांक 23. भारतात सर्वात लांब नदी कोणती आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जी की गंगा नदी. आणि महाराष्ट्रामध्ये कोणती आहे? तर गोदावरी नदी आहे, हे लक्षात असू द्या. आणि भारतामध्ये गंगा नदी. पश्चिम हिमालयातील गंगोत्री हिमनदीपासून उगम पावते आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. कोणती नदी? बंगालच्या उपसागरास जाऊन येते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34. भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आचार्य कृपलानी आचार्य. ते 1947 रोजी. जे की कृपलानी यांच्या पत्नी सुचिता कृपलानी या भारतातील पहिला महिला मुख्यमंत्री होत्या. त्यांनी यांची पत्नी तर 1963 ते 1967 पर्यंत उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री राहिले. तर त्यांच्या पत्नीचं नाव काय? सुचिता कृपलानी. हा प्रश्न असू शकतो का? आणि हा IMP आहे. प्रश्न क्रमांक 35. क्विन्सेस म्हणजे किती लिटर पाणी? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 28. 28 म्हणजे किती? एका सेकंदात 1 घनफूट पाण्याचा प्रभाव म्हणजे 1 क्युसेस होय. याचा अर्थ एका सेकंदामध्ये 28.31 लिटर
बाहेर पडते. एका सेकंदात 1 घनमीटर पाण्याचा प्रवाह म्हणजे 19 फळी. याचा अर्थ 1 सेकंदात 1000 लिटर पाणी बाहेर पडते. प्रश्न क्रमांक 36. देवीच्या लसीचा शोध कोणी लावला? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, एडवर्ड जेन्नर. ब्रिटिश डॉक्टर एडवर्ड जेन्नर यांनी देवी लोगावर लस शोधून काढली. एडवर्ड जेन्नर हे लस देऊन रोगापासून मानवास वाचवण्याच्या उपचार पद्धतीचे जनक आहेत. तर देवीच्या लसीचा शोध कोण लावलेला आहे? तर एडवर्ड जेन्नर यांनी. आणि हे कोण होते? ब्रिटिश होते. काय होते? ब्रिटिश होते. प्रश्न क्रमांक 37. भारतात रेशमी धाग्याचे सर्वात जास्त उत्पादन प्रामुख्याने कोणत्या किडीपासून होते? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तुती. किड्याचे संगोपन चीन नंतर भारत हा रेशमी उत्पादन करणारा दुसरा देश ठरलाय. तर पहिला देश कोणता आहे? पहिला देश चीन आहे. त्याच्यानंतर दुसरा कोणता आहे? दुसरा देश भारत आहे. तुती, टसर, ओच, टसर, एरी आणि मोगा हे असे 5 प्रमुख रेशमी किडे आहेत. त्याच्यामध्ये कोणता आहे पहा. पहिला एक तुती, तिसरा टसर, तिसरा ओक टसर, चौथा एरी आणि 5वा मोगा. अशी किती आहेत? एकूण 5 रेशमी किडे आहेत. प्रश्न क्रमांक 38. राज्यात मकर पंजरण केंद्र कुठे आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ताडोबा. ताडोबा कुठे आहे तुम्हाला माहिती आहे? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. जिल्ह्यात ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प हे भारतातील चंद्रपूर जिल्ह्यातील एक व्याघ्र प्रकल्प आहे. प्रकल्प आहे. हे 1955 मध्ये निर्माण झालेले भारतातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान आहे. भारताच्या 28 व्याघ्र प्रकल्पापैकी एक कोणता प्रकल्प आहे? तो ताडोबा. प्रश्न क्रमांक 39. हिराकुंड प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ओडिसा. हिराकुंड हे भारतातील ओडिशा राज्यातील संबलपूर पासून 10 किलोमीटर आहे. पासून किती आहे? 10 किमी आहे. अंतरावर आहे. महानदी ओलांडून बांधले गेले आहे. आणि हा पूल कुठे बांधलेला आहे पहा. महानदी. हे जगातील सर्वात लांब मातीचे धरण आहे. कोणते? हिराकुंड प्रकल्प हे जगातील सर्वात काय मातीचे धरण आहे. आणि 12 ऑक्टोबर 2021 रोजी याची गणना कशामध्ये झालेली आहे? जागतिक रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. कोणत्याला? हिराकुंड प्रकल्पाला. हे लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 40. फिफा वर्ल्ड कप खालीलपैकी कोणत्या
खेळासाठी देण्यात येतो. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फुटबॉल. फिफा विश्वचषक किंवा नुकताच विश्वचषक ही फुटबॉल खेळामधील एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. आणि किती वर्षांनी हा वर्ल्ड कप होतो? 4 वर्षांनी होतो. 4 वर्षांनी होतो. ह्या स्पर्धेमध्ये जगातील किती देश सहभाग घेतात? पहा, 48 देश भाग घेतात. प्रश्न क्रमांक 41. सॉरी 41. राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळते? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मुख्य न्यायाधीश. राष्ट्रपती ज्याच्या विवेकानुसार राज्यपालाचे पद रिक्त झाल्यास संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश अंतरिम आधारावर राज्यपाल म्हणून नियुक्ती करू शकतात. सध्याच्या राज्यपालाच्या पदावर असताना मृत्यू झाल्यास उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीशांना राज्यपाल म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते. त्याचे कारण आहे, त्या दोन जर पद रिकामे झाले राज्यपालाचं, तर हे कशामुळे केलं जातो? एक तर त्यांचं पद हे केल्याच्या नंतर, किंवा त्याचा जर मृत्यू झाला, अचानक मृत्यू झाला, तर त्या ठिकाणी कोणाची नियुक्ती केली जाते? मुख्य न्यायाधीश. प्रश्न क्रमांक 42. बीडी ही कोणत्या वनापासून तयार करण्यात येते? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तेंदूपान. पानाचा वापर बीडी भारतीय धूम्रपान तंबाखू गुंडासाठी केला जातो. बीडी माहिती आपल्याला कशा प्रकारे बीडी असते. त्याच्यानंतर 2,000 दशलक्ष US$ किमतीचे अंदाजे 3,50,000 टन पाणी दरवर्षी संपूर्ण भारतातील जंगलातून गोळा केले जातात. तर किती केले जातात पहा, 3,50,000 टन पाणी भारतातून जंगलातून जमा केले जातात. प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी कोणता पदार्थ उत्तम विद्युत वाहक नाही? तर बरोबर आहे पर्याय क्रमांक डी, रबर. त्याच्यामध्ये पहा तुम्ही, चांदी पण आहे, तांबे पण आहे आणि अल्युमिनियम पण आहे. चांदीमध्ये इतर घटकापेक्षा अधिक मुक्त इलेक्ट्रॉन्स असतात. तांब्याचा वापर हे सर्व प्रकारच्या विद्युत वायरिंगमध्ये वारंवार केला जातो. असे दर्शविले जाते की चांगले वाहक आहेत. कोणते? तांबे आणि फक्त नाही कोणता आहे? तर रबर नाही. प्रश्न क्रमांक 44. आशिया खंडात कोणत्या देशात सर्वप्रथम औद्योगिक क्रांती घडून आली? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जपानमध्ये. आणि जगामध्ये कोणत्या देशात घडून आली आहे? तर रशियामध्ये. जगामध्ये रशिया. व आशिया खंडामध्ये कोणते आलेले? तर जपान. प्रश्न क्रमांक 45. कथकली हे नृत्य खालीपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, केरळ. कथकली नृत्य रंगीबेरंगी मेकअप आणि पोशाखासाठी देखील ओळखले जाते. याचा उगम सुमारे 300 वर्षापूर्वी केरळमध्ये झालाय. कुठे झालेलं आहे? केरळमध्ये झालेलं आहे 300 वर्षापूर्वी. नाटक, संगीत, नृत्य, भक्ती, मेकअप आणि पोशाखासह भारतीय महाकाव्यामधील भूतकाळातील महान कथा एकत्र करून नृत्य प्रकार मुख्यतः चेहऱ्यावरील हावभाव आणि
वापरतो असे मानले जाते. कथकलीचा उगम 17व्या शतकात झालाय. 17व्या शतकात. प्रश्न क्रमांक 46. रामेश्वरम हे 12 ज्योतिर्लिंगापैकी असणारे ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यात आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, तामिळनाडू. रामेश्वरम हे तामिळनाडूमध्ये आहे आणि भारतातील सर्वात दक्षिणेकडील ज्योतिर्लिंग म्हणून कोणते आहे? तर रामेश्वरम हे आहे. भगवान राम स्तंभाला विराजमान करते. गृहिणेश्वर या मंदिराचा उल्लेख शिवपुराणात गुमेश्वरम मंदिर म्हणून असं करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 47. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, न्यायचा. पाहून घ्या तर सरनाम्यात कसे दिलेले आहेत क्रमाने. न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता. बंधुता. प्रश्न क्रमांक 48. डॉक्टर बाबासाहेब प्रश्न क्रमांक 48. डॉक्टर पी आर आंबेडकरांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा म्हटले आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कलम 32. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 32 ला भारतीय संविधानाचा आत्मा म्हटलेला आहे. आत्मा म्हटलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मते कलम 32 हे घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य आहे असल्याचे घोषित केलेले आहे. प्रश्न क्रमांक 49. महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस प्रत्येक वर्षी 25 नोव्हेंबर रोजी पाळला जातो. सॉरी, थोडा प्रश्न चुकीचा पडला आहे. तर काय, महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय प्रत्येक दिवस रिकामी जागा असा आहे पाळला जातो. तर इथे काय आहे 25 नोव्हेंबर आहे. प्रश्न क्रमांक 50. महाराष्ट्रात नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती रक्कम मिळाली आहे? तर वर्षाला किती रक्कम मिळते पहा. तर नमो शेतकरी सन्मान निधी अंतर्गत तर 6,000 रुपये मिळते. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपण काय करा, स्वप्न संघर्ष तेसीरीज या यूट्यूब चॅनलला फॉलो करा. आणि जर आपल्याला स्वप्न संघर्ष तेसीरीजच्या अनेक नवीन तेसीरीज पाहिजे असतील तर आपल्याकडे पोलीस भरती, तलाठी, वनरक्षक, आरोग्य सेवक आणि सर्व स्पर्धा परीक्षा ते सिरीज आपल्याकडे उपलब्ध आहेत. आपल्याला प्ले स्टोअरमधून आपण ते घेऊ शकता. त्यासाठी आपल्याला स्वप्न संघर्ष ते सिरीज हे प्ले स्टोअरमधून डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्ही तिथून त्या सिरीज घेऊ शकतात आणि अगदी कमी दरामध्ये आपल्याला ते सिरीज मिळत आहेत. तर धन्यवाद मित्रांनो.